जत येथील करजगी प्रकरणातील नराधम आरोपीला कठोर शिक्षा होण्याबाबत माजी नगरसेविका तथा माजी समाज कल्याण सभापती तसेच भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या जिल्हा संयोजिका अनिता वनखंडे यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन दिले। जत येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेचा आम्ही निषेध करतो। समाजात अशा विकृत प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा नराधम आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या मार्फत लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी। लवकरात लवकर शिक्षा मिळाल्याने पीडित कुटुंबियांना न्याय मिळेल असं मत यावेळी माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांनी व्यक्त केलं। यावेळी माजी नगरसेविका अस्मिता सलगर, माधुरी वसगडेकर, शैलजा कोळी, स्वाती सुतार, गीता पवार, साधना जाधव, वैशाली शेळके, प्रीती काळे आणि महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। तालुक्यामध्ये करजगी गावामध्ये पांडुरंग तळी या नराधमाने एका 4 वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करून तिला जिभे मारून पोटात भरून एका पेटीत त्याच्या स्वतःच्याच घरामध्ये ठेवलं आणि अशी क्रूर घटना, अपमानास्पद घटना घडलेली आहे की त्याचा आम्ही सर्व महिला ह्या बेटी बचाओ बेटी पढाओच्या वतीने सर्व महिला निषेध करीत आहोत। आणि आज आम्ही SP साहेबांना त्या बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या टीमच्या वतीनं पत्र दिलेलं आहे। या नराधमाने 2016 रोजी एका अल्पवयीन मुलीवरती विनयभंग केल्याचा त्याच्यावरती गुन्हा आहे आणि 3 वर्ष तो शिक्षा भोगून आलेला आहे। तरीही त्या माणसानं इतकं घृणास्पद कृत्य केलेलं आहे, ऐकलं तरी अंगावर काटे येतात। तर ह्या माणसाला जगण्याचा काही अधिकार नाही आणि समाजामध्ये जगण्याचाही काही अधिकार नाही। कारण अशा व्यक्तींना जर सजा नाही झाली तर बाकीचेही अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत तर असे गुन्हे करायला रुजवणार नाहीत। तरी ह्या व्यक्तीला, ह्या नराधमाला लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करायला फाशी द्यावी अशी सर्व महिलांच्या वतीनं आणि बेटी बचाओ बेटी पढाओच्या या टीमच्या वतीनं आम्ही सर्व महिला मागणी करतो आहे। आणि आम्ही तसं लेटर SP साहेबांनाही दिलेलं आहे आणि आम्ही ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आम्ही हे पत्र आम्ही पाठवणार आहोत। तरी याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ह्या नराधमाला फाशी व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे।